नमस्कार मित्रांनो, मी अजित फुंदे. बऱ्याच विद्यार्थ्यांना 11वी 12वीत असताना व्हॅलिडिटी काढावं लागते हे माहीतच नसते. 11वी 12वी आणि डिप्लोमा सेकंड इयर यावेळेस व्हॅलिडिटी काढता येते. बरेच विद्यार्थी व्हॅलिडिटी काढत नाहीत आणि त्यांना डॉक्युमेंट काय लागतात किंवा डॉक्युमेंट कुठे मिळतात हे माहीत नसते. त्याच्यामुळे त्यांना व्हॅलिडिटी काढताना उशीर होतो किंवा खूप मनस्ताप सहन करावा लागतो. ऐन परीक्षेच्या दिवसात त्यांना डॉक्युमेंट काढत बसावं लागतात आणि व्हॅलिडिटी होत नाही. तरी मी सर्वांना आपल्याला एक डॉक्युमेंटची यादी बनवून टाकतोय. सर्वांनी ते डॉक्युमेंट पाहावे व आपली 12वी सायन्सवाल्या विद्यार्थ्यांनी व डिप्लोमा सेकंड इयरवाल्यांनी व्हॅलिडिटी काढून घ्यावी ही सर्वांना विनंती. जात पडताळणीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे. सुरुवात 1 नंबर डॉक्युमेंट आहे कॉलेजचे बोनाफाईड. विद्यार्थी ज्या शाळेत शिकतोय किंवा जिथं आपलं ॲडमिशन आहे तिथून आपण बोनाफाईड घ्यायचे. त्याच शाळेत आपल्याला कव्हरिंग लेटर एक मिळते. त्याच्यानंतर फॉर्म नंबर 15 आहे, हा सुद्धा ज्या शाळेत आपल्या ॲडमिशन आहे त्याच शाळेत मिळतो. किंवा CET जर दिलेली असेल तर CETचे आपल्याला हॉल तिकीट जोडावे लागते. त्याच्यानंतर विद्यार्थ्याचे आधार कार्ड जोडावं लागते. एक चालूचा फोटो, ईमेल ID आणि मोबाईल नंबर हे डॉक्युमेंट आपल्याजवळच असतात. विद्यार्थ्याचे ऑनलाईनचे जात प्रमाणपत्र लागते. जर जुने जात प्रमाणपत्र काढलेले असले 2016च्या अगोदरचे तर ते ऑफलाईन होते. तर आता नवीन जात प्रमाणपत्र डिजिटलवाला काढायचं आणि ते जोडायचं. त्याच्यानंतर विद्यार्थ्याची TC ही आपल्याला 4थी 10वी एक कोणती TC आपण जोडू शकतो. त्याच्यानंतर जे आपण TC जोडू त्याच TCचा निर्गम उतारा त्याच शाळेत मिळतो ज्या शाळेतून आपल्याला TC मिळालेली आहे. निर्गम उतारा हा ओरिजिनल आणावा लागतो आणि ओरिजिनल जोडावा लागतो. तसेच तेच डॉक्युमेंट विद्यार्थ्यांचे वडील यांची TC आणि निर्गम उतारा हे दोन्ही आपल्याला जोडावं लागतात. तसेच वडिलांची जर जन्मतारीख 1957च्या नंतरची असेल तर आजोबांचे TC आणि निर्गम उतारे जोडावं लागतात. त्याच्यानंतर घरात जर आत्या, मोठे वडील यांची कोटवार बुक नक्कल आपण कास्ट व्हॅलिडिटीला जोडू शकतो. ही कोटवार बुक नक्कल आपल्याला तहसील किंवा नगरपालिकेत मिळू शकते. हक्क नोंदणी पण चालते. महसुली पुरावा कुठलाही आपल्याला चालू शकतो. त्याच्यानंतर घरातील रक्तनात्यातील जर व्हॅलिडिटी झालेली असली तर आपल्याला तो नातेसंबंध हे करून आपल्या व्हॅलिडिटीला आपण जोडू शकतो. त्याच्यानंतर आपल्याला 100 रुपयाचे 2 स्टॅम्प लागतात. सध्या गव्हर्नमेंटने विद्यार्थ्यांना 100 रुपयाची स्टॅम्प ड्युटी माफ केलेली आहे. आपण साध्या कागदावर जोडून त्याला ॲफिडेविट करावं लागते. आपली वंशावळ म्हणजेच की त्याला इंग्लिशमध्ये फॉर्म नंबर 17 आणि फॉर्म नंबर 3 म्हणतात हे आपल्याला बनवावे लागतात. त्याच्यानंतर विद्यार्थी आधार, वडिलांचे आधार आणि एक फोटो एवढे डॉक्युमेंट जोडून आपण व्हॅलिडिटी करू शकतो. धन्यवाद मित्रांनो.